नमस्कार मित्रांनो, हा माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे आणि मी निघालो आहे तामिनी घाटामध्ये. निघाल्यावरती मुळशीमध्ये बाबा भेटले. बिझनेस करायचे ट्रॅक एक नंबर. त्यानंतर पुढे गेल्यावरती हा व्ह्यू एक नंबर व्ह्यू होता. तो व्ह्यू लगेच कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतला आणि पुढे गेल्यावरती एक नदी दिसती, त्याकडेला लगेच सेल्फी काढला. कॅमेरा ऑन केला, लगेच शायनिंग मारून घेतली थोडी. त्यानंतर लगेच पुढं निघालो. पुढं निघाल्यावरती परत अगेन एक सीन, मस्त सीन दिसत होता. त्यानंतर लगेच व्हिडिओ काढून घेतला. व्हिडिओ काढल्यावरती साईडने जे वातावरण दिसतं ते एक नंबर होते. पुढे गेल्यावरती एक ओढा दिसला. ओढा दिसल्यावरती लगेच उतरले की मोबाईल काढून लगेच सीन कॅप्चर करून घेतला. त्यानंतर मित्राला म्हटलं काढा एक थोडीशी शूटिंग बॅक साईडनी, तर ती काढली. तर हळूहळू पुढे गेलो. पुढे गेल्यावरती एक मोठा धबधबा होता. धबधब्याचा सीन घ्यायचा होता. तिथे गेल्यावरती थोडंसं एन्जॉय करून घेतला. त्याच्या आधी जाताना रोडने आम्हाला एक छोटा एक ओढा दिसला. त्याच्यानंतर लगेच मोबाईल बॅक कॅमेरा चालू केला, लगेच व्हिडिओ शूटिंग काढून घेतली, शायनिंग मारली थोडी. त्यानंतर एक व्हिडिओ बनवू म्हटलं. लगेच शाहरुख खानची पोज मारायला गेलो, पण जमली नाही कारण की लाज वाटत होती. फर्स्ट टाईम असं काहीतरी करत होतो. त्यानंतर निघाल्यावरती रोडने लगेच आय लव्ह दामिनीचं बोर्ड दिसल्यावरती लगेच फोटोशूट करून घेतला. समोर आल्यावरती परत अगेन दुसरा सीनमध्ये तर आम्ही थोडीशी ट्रेकिंग करणार होतो. ट्रेकिंग करताना लगेच एक व्हिडिओ बनवून घेतला. निघालो वरती ट्रेकिंगला. धुक्यांमुळं वरती पूर्ण दिसत नव्हतं, पण वरती सीन एक नंबर होता. एक नंबर सीन असल्यामुळं वरती चाललो होतो. पुढं गेल्यावरती समोर गेल्यावरती फोटो काढायला एक स्पॉट होता. तिथं लगेच 2-3 फोटो क्लिक करून घेतले. एक व्हिडिओ क्लिक केला, लगेच अगेन शाहरुख खान पोच. त्यानंतर पुढे गेल्यावरती एक छोटा ओढा दिसला. ओढा दिसल्यावरती एक धबधब्याच्या तिथे लगेच फोटो काढून घेतले. फोटो काढून घेतल्यानंतर शाहरुख खानची पोज एक डोक्यामध्ये कुठून आली होती, सारखी शाहरुख खान पोज, फक्त उलटी दिली. शाहरुख खान पलीकडे बघत होता, मी अलीकडे बघत होतो. त्यानंतर ही पोज झाल्यावरती एक फोटो काढून घेतला. परत नंतर बॅक रिटर्न आलो गार्डनपाशी आल्यावरती परत 1-2 फोटो क्लिक करून घेतले. त्यानंतर लगेच अगेन सेकंड स्पॉटला गेलो. तिथे गेल्यावरती लगेच बॅक कॅमेरा केली. लगेच थोडं पाण्यात भिजलं होतं, लगेच बॅक कॅमेरा की शायनिंग मारून घेतली. व्हिडिओ शूट करून घेतला. त्यानंतर लगेच पाण्यामध्ये पोहायला गेलो. आतमध्ये पाणी खेळलो. त्याच्यात लगेच फोटो काढून घेतले. लगेच शंकराची एक पोच, ओम नमः शिवाय म्हणून म्हटलं एक व्हिडिओ काढावा. लगेच मांडी घालून 2 हात जोडून बसलो तपाला. पण व्हिडिओ काढणारा आमचा फोटोग्राफर थोडासा येड्या डोक्याचा होता, त्याला व्हिडिओ शूटिंग काही जमली नाही एवढी खास. त्यानंतर लगेच पुढं आल्यावरती एक सीन दिसल्यावरती लगेच व्हिडिओ शूटिंग करून घेतली. इथं धुकं हटलं होतं म्हणून व्हिडिओ चांगला येत होता. इथले धबधबे एक नंबर धबधबे होते. वरती गेल्यावरती तर आहेच पुढं, बट चाललो वरती गेल्या. इथे एक वडापाव भेटतो, ते एक नंबर भेटला बाई आम्हाला. आम्ही 2-2, 3-3 खाल्ली. तिथं वरती गेल्यावरती लगेच बॅक कॅमेरा चालू केला आणि लगेच थोडी शायनिंग मारून घेतली. यात तर काय बोलता येत नव्हतं, पण म्हटलं चला शायनिंग मारू थोडी. 2-3 फोटो काढले. फोटो काढल्यावरती पार वरती गेलो. इथं जास्त करून दारू पिणारे लोक बरेच होते, त्यात आम्ही पण गेलो होतो. तिथं फोटोशूट करताना पाठीवरती पडलो, पाय घसरून जोरात लागलं. पण आता काय, शायनिंग तर मारत होतं, तोंडावर पाणी, इकडं तिकडं. वरती लोक होते, काय माहिती त्यांनी काही केलं, पण आम्ही घेत होतो अंगावर पाणी. त्यानंतर इथून झाल्यावरती खाली आल्या वडापाव खाऊन निघालो. रिटर्न निघाल्यानंतर इथं सगळे लोक थांबले होते एका नदीच्या कडेला. लगेच बॅक कॅमेरा चालू केला आणि लगेच गाडावर पाणी कॅप्चर करून घेतलं. तिथं वापस एक फोटो काढला आणि परत रिटर्न निघालो घराकडे निघाल्यावरती एक परत इथं आल्यावरती एक सीन भारी दिसला, लगेच कॅप्चर करून घेतला. आणि रिटर्न घराकडे निघाल्यावरती आता धुकं हटलं होतं, थोडा टाईम झाला होता. लगेच एक व्हिडिओ काढून घेतला आणि रिटर्न टू माय होम. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.